आज प्रवीणजींना आपण या ठिकाणी तिकीट दिलं। काही लोक हलबा समाजावर अन्याय झाला म्हणून सांगतात। या ठिकाणी आमचे विकास भाऊ 15 वर्ष आपले आमदार होते। सातत्याने भारतीय जनता पक्षाने वेगवेगळ्या पदांवर हलबा समाजाच्या आमच्या तरुणांना संधी दिली। माझा सवाल आहे, काँग्रेस पक्षाला, या काँग्रेस पक्षाने कधीतरी हलबा समाजाचा किंचितसा तरी विचार केला का? हा माझा सवाल आहे। आणि मी तुम्हाला या ठिकाणी विकास भाऊंच्या आणि आमच्या सगळ्या नेत्यांच्या साक्षीने सांगतो, आम्ही हलबा समाजाला रिकामं राहू देणार नाही। या समाजाचं नेतृत्व तयार केल्याशिवाय थांबणार नाही। एवढंच नाही, नुकतंच आम्ही या ठिकाणी एक नवीन महामंडळ तयार केलं पूजनीय कोलबा स्वामींच्या नावाने। आणि हे महामंडळ आपले हातमाग यंत्रमाग हे सगळं काम करणारे आपले हलपा समाजाचे जे लोक आहेत त्यांच्याकरता तयार केलं आहे। आणि या महामंडळाच्या माध्यमातून आमच्या तरुणाईला 15 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज कसं देता येईल, त्यांच्या हाताला काम कसं देता येईल, त्यांना रोजगाराची संधी कशी देता येईल, त्यांना शिक्षणामध्ये कशी मदत करता येईल, त्यांना फेलोशिप कशी देता येईल, त्यांना परदेशी शिक्षणात मदत कशी करता येईल, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींवर हे महामंडळ या ठिकाणी काम करणार आहे। आणि येत्या काळामध्ये समाजातल्या प्रत्येक तरुणाला न्याय देण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे। आज खरं म्हणजे या मध्य नागपूरमध्ये